गंगापूर तालुक्यातील देवळी येथील शासकीय भूखंडावर झालेला अतिक्रमण काढण्यासाठी अँटी करप्शन कमिटीचे तालुका सचिव बाळासाहेब थोरात यांनी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। मात्र पोलिसांनी बाळासाहेब थोरात यांची समजूत काढत आत्मदहन आंदोलनापासून परावृत्त केलं व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची प्रत्यक्ष भेट घडवून दिली। यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी थोरात यांना 7 दिवसात देवळी येथील भूखंड अतिक्रमण प्रकरणी समिती गठीत करून चौकशी अहवाल आल्यानंतर पोलीस बंदोबस्तात योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सांगितले। त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी आत्मदहन आंदोलन तात्पुरतं मागे घेतलंय। लासूर स्टेशन येथे राहणार आहे आणि मी अँटी करप्शन कमिटी भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये काम करतो आणि आज माझं आलं 23/12/2025 रोजी आत्मदहनाचा मी भूखंड काढण्यासाठी दिलेला इशारा होता। F11, F12, F13 आणि देवळीमधील अतिक्रमण केलेले रस्ते काढण्यासाठी मी अतिक्रमण न निघाल्यामुळं मी इथं कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये आत्मदहन करण्यासाठी आलो होतो व कलेक्टर साहेबांना मला एक सांगितलं का बाबा तुम्ही असं काही आत्मदहन करू नका, कारण नाही का 7 दिवसाच्या आत मी त्याचं समिती गठन करून ते अतिक्रमण मी तात्काळ काढायचे आदेश दिलेले आहे आणि देतो। तेव्हा तुम्ही आत्मदहन रद्द करा आणि 7 दिवसाच्या आतमध्ये कलेक्टर साहेबांनी AGM साहेब, तहसीलदार साहेब सगळ्याला आदेश काढले आहे। तरी मी कलेक्टर साहेबांच्या आदेशाचं उल्लंघन न करता मी माझं आत्मदहन वापस घेतलं आहे आणि 7 दिवसाच्या आत नाही का कलेक्टर साहेबांना समिती गठन करून अतिक्रमण काढण्यासाठी आलेले आहे असं सांगितलं आहे। त्याच्यामुळं मी आता आत्मदहन रद्द केलं आणि दर 7 दिवसात आणि मला संपूर्ण आमच्या सिल्लेगाव पोलीस स्टेशन, इथे पोलीस स्टेशन पूर्ण पोलीस प्रशासनानं खूप मोठं चांगलं सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद करतो। आणि मला अशीच वेळोवेळी त्यांनी नाही का आपल्या येथे औरंगाबाद जिल्हा आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जितके बी अतिक्रमण आहे ते हळूहळू नाही का आपण भारताचे नागरिक असल्या कारणानं आपला हक्क बनतो तर शासनाच्या प्रॉपर्टीला कुठल्याही प्रकारे कोणीही जरी अतिक्रमण केलं तर त्या प्रॉपर्टी आपली शासनाची आहे आणि तिचं रक्षण करण्यासाठी आपण सगळ्यांनी बी सहकार्य करावं। आणि मी बी नाही का शासनाची प्रॉपर्टी ही कुठल्या प्रकारे नाही का अशी गाळ होऊ नये याच्यासाठी मी संपूर्ण ताकद लावून संपूर्ण जीवाची पर्वा न करता या भारताची जी प्रॉपर्टी आहे आपल्या सगळ्याचीच आहे आणि इथं रक्षण करन आणि शेवटपर्यंत करत राहील। बस एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो आणि जय हिंद, जय भीम।